सगळं वायरिंग वगैरे सगळं फायर झालेलं आहे, AC झालेलं आहे, कॅसेट युनिट लागलेलं आहे, दाखवतो सर झालेलं आहे. ऑफिसेस आहेत त्या हॉस्पिटलसाठी सेक्शन म्हणून आपण एक ठेवलेला आहे, अकाउंट्स एरिया हस्तांतरित करण्यात आली आणि 2021 साली बांधकामाचे कॉन्ट्रॅक्ट बांधकाम विभागामार्फत ज्ञाती कन्स्ट्रक्शन कंपनी पुणे यांना देण्यात आले. 2021 साली MBBS विद्यार्थ्यांची प्रथम बॅच महाविद्यालयात प्रवेशित झाली. काय विषय टोटल लोड हॉस्पिटलचा आहे ना, तो 10 MBA आहे. आपल्याला आता कॉलेजचं उद्घाटन करायचं. त्यांनी साहेबांना काय म्हटलं, आम्हाला 1 MBA आता बास होतं, तर तेवढे ट्रान्सफॉर्मर आम्ही बसवायला तयार आहे. ते सँक्शन दिलं तर आम्ही आमच्या लेवलवर बसवू. आणि सबस्टेशन मंजुरीला गेलेच आहे. तो हॉस्पिटलसाठी लागतो, त्याचा लोड कमी आहे. कसं करार काय अडचण स्प्लिट करून द्यायला आम्ही क्लासमध्ये हो आम्ही बसू. ते ॲप्लिकेशन द्या बरं, ॲप्लिकेशन मला मेडिकल सातारा वैद्यकीय महाविद्यालयाची पाहणी करायची होती. आणि आता जवळपास 3 वर्ष होत आले मी जिल्ह्याचा पालकमंत्री आहे, परंतु 2 वेळा नियोजित केलं, परंतु मला काही कारणामुळे येता आलं नाही. आज मी साताऱ्यामध्ये असताना मग मी जिल्हाधिकारी, अधीक्षक अभियंता बांधकाम, मेडिकल कॉलेजचे डीन, आमची SP सातारा आणि सगळ्यांनीच आता या ठिकाणी पाहणी केली. एकूण परिसर आणि पहिला टप्पा, दुसरा टप्पा 493 कोटी रुपये पहिल्या टप्प्यामध्ये आणि जवळपास 250 कोटी रुपये दुसऱ्या टप्प्यामध्ये, अशा 2 टप्प्यांमध्ये ह्या सगळ्या वैद्यकीय महाविद्यालयातल्या कॉलेज इमारत, हॉस्पिटल इमारत, दवाखाना इमारत, हॉस्टेल, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची निवासस्थानं, कॅन्टीन, सगळ्या सुविधांच्यासाठी हे प्रशासकीय मान्यता. मी आज पाहिलं, ही मुख्य कॉलेज इमारत आहे, त्याचा पहिला दुसरा मजला व्यवस्थित म्हणजे सिव्हिल कन्स्ट्रक्शन सगळं पूर्ण झालं आहे, लाईट फिटिंग झालं आहे, म्हणजे बाकी सगळ्या पूर्तता आहेत. फर्निचर झालं की मला वाटतं एक 6 महिन्यामध्ये क्लासरूम इकडं सुरूसुद्धा करता येतील या इमारतीमध्ये, अशी परिस्थिती आहे. समोरच्या तर हॉस्टेल इमारती आपण बघताय, ह्या सगळ्या हॉस्टेल इमारती रेडी आहेत. त्या हॉस्टेल इमारतीमध्ये काही ठिकाणी मुलं राहायला लागलेत, काही ठिकाणी 2-3 गोष्टी आहेत. मुख्य मेडिकल कॉलेजची जी मेडिकल हॉस्पिटलची जी इमारत आहे, 100 बेडेड हॉस्पिटल, त्याचं काम सुरू आहे. 500 बेडेड हॉस्पिटल, त्याचं काम सुरू आहे. आणि त्याला मी आमच्या अधीक्षक अभियंता बांधकाम त्यांच्याबरोबर पण बोललो आणि जी काम करणारी एजन्सी आहे त्यांच्याबरोबर पण बोललो. त्यांनी गती घेतलेली आहे, पण थोडी काय देयकं लवकर जुनी मिळाली पाहिजेत असा त्यांचा आग्रह होता. तर मी मुंबईला गेल्यानंतर माननीय मुख्यमंत्र्यांच्या बरोबर, उपमुख्यमंत्र्यांच्या बरोबर चर्चा करतो आणि त्यांची प्रलंबित देयकं दिली तर ते म्हटले आम्ही वर्षभरात तुम्हाला ती पुढचं हॉस्पिटलची इमारतसुद्धा पूर्ण करून देऊ. आणि त्यामुळं एक चांगला प्रोजेक्ट खूप जुना आपल्या सगळ्यांच्या सातारकरांच्या हा म्हणजे एक जिव्हाळ्याचा होता की मेडिकल कॉलेज कधी होणार. आता ते पूर्ण होण्याची वेळ जवळ आलेली आहे आणि त्यामुळं नक्कीच पालकमंत्री म्हणून माझं लक्ष आहे, जी अडचण येईल हा प्रकल्प पूर्ण करायला ती राज्य सरकार म्हणून आम्ही सगळेजण मिळून सोडू.